नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता आणि प्रश्न काय होता? तर सियाचीनमध्ये तैनात होणाऱ्या पहिल्या महिला लष्करी अधिकारी कोण ठरल्या आहेत? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच शिवा चौहान या सियाचीनमध्ये तैनात होणाऱ्या पहिल्या महिला लष्करी अधिकारी ठरलेल्या आहेत. आणि यांची पोस्टिंग कोणत्या पोस्टवर करण्यात आलेली आहे? तर यांची पोस्टिंग कुमार पोस्टवर करण्यात आलेली आहे आणि हे जे कुमार पोस्ट आहे हे 15,632 फूट उंचीवर आहे. आणि त्या कोणत्या राज्याच्या रहिवासी आहेत? तर शिवा चौहान या राजस्थानच्या रहिवासी आहेत आणि तसेच यांनी उदयपूरच्या NJR इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदवी प्राप्त केलेली आहे. आणि मित्रांनो, तुमच्यासाठी जो डेली प्रश्न असतो त्याचं कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत चलत जा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. तर आता आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. जगातील पहिले ताडाच्या पानावरील हस्तलिखित पांडुलिपी संग्रहालय कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे? तर आता हे जगातील अशा प्रकारचं पहिलंच हस्तसंग्रहालय आहे आणि याची स्थापना केरळ राज्यामध्ये करण्यात आलेली आहे. आणि केरळमध्ये कुठे? तर केरळची राजधानी तिरुवनंतपुरम येथे हे संग्रहालय सुरू करण्यात आलेलं आहे. आणि आता हे जे संग्रहालय आहे यामध्ये 19व्या शतकाच्या अखेरपर्यंत सुमारे 650 वर्षे राज्य करणाऱ्या त्रावणकोर राज्याच्या प्रशासकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक कार्याची माहिती दिलेली आहे. आणि तसेच या संग्रहालयामध्ये आपल्याला कोलाचेलच्या प्रसिद्ध लढाईबद्दल सुद्धा हस्तलिखिते मिळतात. आणि आता जी कोलाचेलची लढाई आहे ही 1729 ते 1758 मध्ये त्रावणकोरचा वीर राजा अनिजम तिरुनाल मार्तंडावर्मा आणि डच ईस्ट इंडिया कंपनी या दोघांमध्ये झाली होती. आणि यामध्ये त्रावणकोरच्या राजाने डच ईस्ट इंडिया कंपनीचा पराभव केला होता आणि आशियामधील पश्चिमेकडच्या व्यापाऱ्यांचा हा पहिलाच पराभव मानला जातो. त्यासाठी ही लढाई महत्वाची आहे, लक्षात राहू द्या. कोलाचेलची लढाई ही त्रावणकोरचा राजा आणि डच ईस्ट इंडिया कंपनी या दोघांमध्ये झाली होती. आणि आता इथे केरळ राज्याविषयी बोललेलं आहे, तर केरळ राज्याविषयी सुद्धा आपण थोडक्यात माहिती पाहूया. तर पहा, केरळची राजधानी आताच आपण पाहिलेलं आहे तिरुवनंतपुरम आहे. राज्यपाल आरिफ मोहम्मद खान आहेत आणि पिनाराई विजयन हे केरळचे मुख्यमंत्री आहेत. आणि केरळ या राज्यामध्ये एकूण 6 नॅशनल पार्क आहेत आणि ते कोणकोणते? तर एरविकुलम नॅशनल पार्क, पेरियार नॅशनल पार्क, सायलेंट व्हॅली नॅशनल पार्क, अन्नामुडी शोला नॅशनल पार्क, मतिकेतन शोला नॅशनल पार्क आणि पंपडम शोला नॅशनल पार्क हे केरळ या राज्यामध्ये स्थित आहे. आणि आता प्रश्न क्रमांक दुसरा पहा. मराठी तितुका मेळावा या पहिल्या विश्व मराठी संमेलनाचं आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले आहे? तर आता हे जे मराठी तितुका मेळावा हे पहिलं विश्व मराठी संमेलन आहे आणि याचं आयोजन मुंबई या शहरामध्ये करण्यात आलेलं आहे. आणि याचं आयोजन कधी करण्यात आलेलं आहे? तर 4 ते 6 जानेवारी दरम्यान हे पहिलं विश्व मराठी संमेलन आयोजित करण्यात आलेलं आहे. आणि याचं उद्घाटन वरळीच्या नॅशनल स्पोर्ट क्लब ऑफ इंडियामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. आणि हे जे विश्व मराठी संमेलन आहे याचं आयोजन कोणाद्वारे करण्यात येत आहे? तर राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाद्वारे या विश्व मराठी संमेलनाचं आयोजन करण्यात येत आहे. आणि पहा, अशाच प्रकारचे 18वे जागतिक मराठी साहित्य संमेलन सुद्धा आयोजित करण्यात आलेलं आहे. आणि आता हे जे 18वे जागतिक मराठी साहित्य संमेलन आहे याचं आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले आहे? तर आता हे जे 18वे जागतिक मराठी साहित्य संमेलन आहे हे पुण्यामध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे. आणि हे जे संमेलन आहे हे कोणाद्वारे आयोजित करण्यात येत आहे? तर जागतिक मराठी अकादमी आणि डॉक्टर DY पाटील विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन 6 ते 8 जानेवारी या दरम्यान आयोजित करण्यात येत आहे. आणि या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष कोण आहेत? तर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे हे या संमेलनाचे संमेलन अध्यक्ष आहेत. आणि संमेलनाचे स्वागताध्यक्ष कोण आहेत? तर डॉक्टर DY पाटील युनिव्हर्सिटीचे कुलपती डॉक्टर PD पाटील हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. आणि या संमेलनामध्ये काही पुरस्कार सुद्धा देण्यात येणार आहेत, ते सुद्धा नोट करून घ्या. तर यावेळी ज्येष्ठ उद्योजक आणि प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक डॉक्टर प्रमोद चौधरी यांना जागतिक मराठी भूषण पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात येणार आहे. आणि तसेच ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांना जागतिक मराठी गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. आणि याबरोबरच हे संमेलन संपल्यानंतर सुद्धा अजून एका व्यक्तीला सन्मानित करण्यात येणार आहे. आणि ते व्यक्ती कोण आहेत? तर अमेरिका या देशामध्ये खासदार झालेले पहिले मराठी व्यक्ती श्रीनिवास ठाणेदार यांना संमेलनानंतर जागतिक मराठी भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
तर हे तिन्ही पुरस्कार नोट करून घ्या, महत्त्वाचे पुरस्कार आहेत. आणि आता प्रश्न क्रमांक 14 पहा. खालीलपैकी कोणत्या ऑस्ट्रेलियन फलंदाजाने सर्वाधिक कसोटी शतकांच्या बाबतीत महान ऑस्ट्रेलियन फलंदाज सर डोनाल्ड ब्रॅडमन यांना मागे टाकले आहे? तर नुकतेच आता स्टीव्ह स्मिथ यांनी कसोटीमध्ये 30वे शतक करत सर डोनाल्ड ब्रॅडमन यांना कसोटी शतकांच्या बाबतीत मागे टाकलेलं आहे. आणि आता जे स्टीव्ह स्मिथ आहेत यांनी हे 30वे शतक कोणत्या संघाविरुद्ध खेळताना केलेलं आहे? तर दक्षिण आफ्रिका विरुद्ध खेळताना त्यांनी हे कसोटीतील आपलं 30वे शतक केलेलं आहे. आणि पहा आता ऑस्ट्रेलियामध्ये कसोटीमध्ये सर्वाधिक शतक करण्याच्या बाबतीत कोण प्रथम स्थानी आहे? तर रिकी पॉन्टिंग हे प्रथम स्थानी आहेत. रिकी पॉन्टिंग यांच्या नावावर एकूण 41 शतक आहेत. आणि त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर 32 शतकासह स्टीव्ह वॉग आहेत. आणि यामध्ये आता 30 शतकासह स्टीव्ह स्मिथ आणि मॅथ्यू हेडन हे संयुक्तरित्या तिसऱ्या क्रमांकावर आहेत. आणि चौथ्या क्रमांकावर सर डोनाल्ड ब्रॅडमन आहेत आणि यांच्या नावावर एकूण 29 कसोटी शतक आहेत. आणि जगामध्ये सर्वाधिक कसोटी शतकांचा विक्रम कोणाच्या नावावर आहे? तर आपल्या सचिन तेंडुलकर यांच्या नावावर आहे. सचिन तेंडुलकर यांनी कसोटीमध्ये सर्वाधिक 51 शतक केलेले आहेत. आणि आता प्रश्न क्रमांक 5 पहा. CMIE म्हणजे सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या आकडेवारीनुसार डिसेंबर 2022 मध्ये कोणत्या राज्यात बेरोजगारी दर हा सर्वाधिक होता? तर आता या CMIEच्या आकडेवारीनुसार डिसेंबरमध्ये सर्वाधिक बेरोजगारी दर हा हरियाणा या राज्यामध्ये होता. आणि हरियाणामध्ये एकूण बेरोजगारी दर किती होता? तर 37.4% इतका हरियाणामध्ये बेरोजगारी दर होता. आणि तसेच या क्रमवारीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर कोणतं राज्य आहे? तर दुसऱ्या क्रमांकावर राजस्थान राज्य आहे, तिसऱ्यावर दिल्ली आहे, चौथ्यावर बिहार आहे आणि 5व्या क्रमांकावर झारखंड हे राज्य आहे. आणि या 5 राज्यांमध्ये डिसेंबर महिन्यामध्ये सर्वाधिक बेरोजगारी दर नोंदवण्यात आलेला आहे. आणि तसेच या डिसेंबर महिन्यामध्ये सर्वात कमी बेरोजगारी दर असलेले 5 राज्य कोणते आहेत? तर यामध्ये ओडिशा हे राज्य प्रथम क्रमांकावर आहे. ओडिशामध्ये बेरोजगारी दर किती होता? तर 0.9% इतका होता. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर गुजरात आहे, तिसऱ्यावर कर्नाटक आहे, चौथ्या क्रमांकावर मेघालय आहे आणि यामध्ये 5व्या क्रमांकावर आपलं महाराष्ट्र राज्य आहे. आणि महाराष्ट्रामध्ये डिसेंबर महिन्यामधील बेरोजगारी दर किती होता? तर 3.1% इतका डिसेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्रातील बेरोजगारी दर होता. आणि आता पूर्ण आपल्या भारताचाच विचार करता डिसेंबर महिन्यामध्ये भारतातील बेरोजगारीचा दर किती होता? तर 8.30% इतका होता. आणि हा बेरोजगारी दर गेल्या 16 महिन्यामधील सर्वोच्च बेरोजगारी दर ठरलेला आहे. आणि आता प्रश्न क्रमांक 6 पहा. आता या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे? तर कोणता देश हा हायड्रोजनवर चालणारी ट्रेन सुरू करणारा आशियातील पहिला देश ठरला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे आता चीन हा हायड्रोजनवर चालणारी ट्रेन सुरू करणारा आशियातील पहिला देश ठरलेला आहे. आणि चीनमधील CRRC कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीने ही ट्रेन तयार केलेली आहे. आणि या ट्रेनचा ताशी वेग किती आहे? तर 160 किलोमीटर प्रति तास इतका या ट्रेनचा ताशी वेग आहे. तर ही ट्रेन इंधन न भरता 600 किलोमीटर पर्यंत धावू शकते. आणि पहा जगातील पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन सुरू करणारा देश कोणता आहे? तर जर्मनी हा देश आहे. जर्मनीने सप्टेंबर 2022 मध्ये जगातील हायड्रोजनवर चालणारी पहिली ट्रेन सुरू केलेली आहे. आणि आता चीन हा अशा प्रकारची ट्रेन सुरू करणारा जगातील दुसरा तर आशियातील पहिला देश ठरलेला आहे. आणि आता प्रश्न क्रमांक 7 पहा. आता नुकतेच केंद्रीय मंत्रिमंडळाने सुन्नी धरण जलविद्युत प्रकल्पाला मान्यता दिलेली आहे. तर आता हा जो सुन्नी धरण जलविद्युत प्रकल्प आहे हा कोणत्या राज्यामध्ये स्थापन करण्यात येणार आहे? तर हा सुन्नी धरण जलविद्युत प्रकल्प हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये स्थापन करण्यात येणार आहे. आणि हा जो जलविद्युत प्रकल्प आहे हा हिमाचल प्रदेशातील शिमला आणि मंडी जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या सतलज नदीवर बांधण्यात येणार आहे. आणि या जलविद्युत प्रकल्पाची एकूण वीज निर्मिती क्षमता किती असेल? तर 382 मेगावॅट इतकी या जलविद्युत प्रकल्पाची वीज निर्मिती क्षमता असेल. आणि आता हा जो प्रकल्प आहे याच्या बांधकामाचे काम कोणाला देण्यात आलेलं आहे? तर सतलज जलविद्युत निगमकडे याच्या बांधकामाचे काम सोपविण्यात आलेलं आहे. आणि या जलविद्युत प्रकल्पासाठी एकूण 2614.51 कोटी रुपयांची तरतूद देखील करण्यात आलेली आहे. आणि तसेच आता हे जे हिमाचल प्रदेश राज्य आहे याविषयी सुद्धा आपण थोडक्यात माहिती पाहूया. तर पहा हिमाचल प्रदेश या राज्याची स्थापना 25 जानेवारी 1971 रोजी झालेली आहे. आणि हिमाचल प्रदेशचे सध्या राज्यपाल कोण आहेत? तर राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर हे राज्यपाल आहेत. आणि सुखविंदर सिंग सुक्खू हे हिमाचल प्रदेशचे नवीन मुख्यमंत्री बनलेले आहेत. आणि आता जे सुखविंदर सिंग सुक्खू आहेत हे कोणत्या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत? तर हे नादोन मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. आणि तसेच हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये एकूण 5 नॅशनल पार्क आहेत. आणि ते कोणकोणते? तर ग्रेट हिमालयन,
पिन व्हॅली, खीरगंगा, इंदर किल्ला आणि सिंबलबारा नॅशनल पार्क हे 5 नॅशनल पार्क हिमाचल प्रदेशमध्ये स्थित आहेत. आणि तसेच हिमाचल प्रदेशमधून वाहणाऱ्या सतलज नदीवर भाकरा धरण सुद्धा आहे आणि येथील जलाशयाला काय म्हणतात तर गोविंद सागर जलाशय असे येथील जलाशयाला म्हणतात. आणि आता प्रश्न क्रमांक 8 पहा. अलीकडे चर्चेत असलेल्या स्पेअर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर आता हे जे स्पेअर पुस्तक आहे हे जानेवारीमध्ये प्रकाशित होणार आहे आणि या पुस्तकाचे लेखक ब्रिटनचे राजपुत्र प्रिन्स हॅरी हे आहेत. तर लक्षात राहू द्या, स्पेअर हे पुस्तक प्रिन्स हॅरी यांनी लिहिलेलं आहे. आणि तसेच याआधी सुद्धा काही महत्त्वाचे पुस्तक प्रकाशित झालेले आहेत, ते सुद्धा आपण एकदा पाहून घेऊया. तर पहा, सी रंगराजन यांचं फोक इन द रोड हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. त्याचप्रमाणे मिशेल ओबामा यांचं द लाईट वी कॅरी, विक्रम संपत यांचं ब्रेव्ह हार्ट्स ऑफ भारत, विग्नेट्स फ्रॉम इंडियन हिस्ट्री, तसंच सायमन मॉन्टिफ्योर यांचं द वर्ल्ड अ फॅमिली हिस्ट्री, शेन वॉटसन यांचं विनिंग द इनर बॅटल, बिमल जलान यांचं फ्रॉम डिपेंडन्स टू सेल्फ रिलायन्स, साहिल सेठ यांचं अ कन्फ्युज्ड माइंड स्टोरी, शशी थरूर यांचं आंबेडकर अ लाईफ आणि एलेन प्रेगर यांचं डेंजरस आर्ट हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. आणि आता प्रश्न क्रमांक 9 पहा. आता नुकतेच कॅथोलिक चर्चचे माजी पोप बेनेडिक्ट 16 यांचे वयाच्या कितव्या वर्षी निधन झाले आहे? तर आता हे जे बेनेडिक्ट 16 आहेत यांचे नुकतेच वयाच्या 95व्या वर्षी निधन झालेलं आहे. आणि यांच्याविषयी महत्त्वाचा पॉईंट सांगायचा झाला म्हणजे रोमन कॅथोलिक चर्चच्या 600 वर्षाच्या इतिहासातील निवृत्त झालेले ते पहिलेच धर्मगुरू होते. आणि त्यांच्या आधी अशा प्रकारे निवृत्त झालेले पहिले धर्मगुरू कोण होते तर 1415 साली ग्रेगरी 12 हे अशा प्रकारे निवृत्त झाले होते. आणि त्यांच्यानंतर आता निवृत्त झालेले पोप बेनेडिक्ट 16 हे पहिलेच धर्मगुरू ठरलेले आहेत. आणि आता आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. जागतिक युद्ध अनाथ दिवस कधी साजरा केला जातो? तर दरवर्षी जागतिक युद्ध अनाथ दिवस हा 6 जानेवारी रोजी साजरा केला जातो. आणि आता आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. महाराष्ट्र सरकारद्वारे अलीकडेच तयार करण्यात आलेल्या मुंबईच्या विशेष पोलीस आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.